सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। धनगर समाजाच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। ग्रामपंचायत बेलोणा तहसील नरखेड येथील गरीब कुटुंबातील मेंढपाळ अरविंद बांबल यांनी अन्यायकारक कारवाईविरुद्ध संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करूनही दुर्लक्ष झाल्याने त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या केली। यापूर्वीच्या बयानानुसार आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर त्वरित कारवाई करून त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची एकमुखी मागणी धनगर समाजाच्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने 26 ऑगस्ट 2024 सोमवारी दुपारी 5 वाजता जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांना एका निवेदनाद्वारे केली। बांबल कुटुंबियांचा राजस्व विभागाच्या जागेवरील मेंढ्यांकरिता बांधलेला गोठा पाडला, यामुळे अरविंद बांबल यांनी स्वतःला जाळून घेतले। ग्रामपंचायतच्या बेकायदेशीर कारवाईविरुद्ध स्वर्गीय अरविंद बांबल यांनी मृत्यूपूर्वी 6 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस समक्ष बयानानुसार संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी सकल धनगर समाज नागपूर, सकल धनगर समाज समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ, धनगर समाज संघर्ष समिती, धनगर समाज जनजागृती मंच, महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच, धनगर युवक मंडळ, मल्हार सेना आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तथा कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासित केले। या प्रसंगी शिष्टमंडळात प्रामुख्याने रमेश पाटील, देविदास आगरकर, ॲडव्होकेट मार्कंड गोडे, प्राध्यापक बाबा टेकाडे, पुरुषोत्तम थोटे, अनिल कुमार ढोले, ज्ञानेश्वर साव, गणेश पावडे, रामचंद्र चुकांबे, प्रशांत खाडे, रुखमा बांबल, देवेंद्र ठोंबरे, प्रमोद वाडबुदे, शरद बांबल, दिनकर थोटे, देविदास घायवट, मधुकर काळमेघ, डॉक्टर रमेश ढवळे तथा नागपूर जिल्ह्यातील विविध गावातील धनगर बांधव उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रशांत ठाकरे।